नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 9वी मधून 10वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक स्पेशल कोर्स आहे. ज्या कोर्समध्ये तुम्ही शिकू शकताय महत्त्वाच्या संकल्पना आपण शिकणार आहोत. महत्त्वाच्या संकल्पना, ज्या संकल्पनांची गरज आपल्याला इयत्ता 10वीला भासणार आहे. म्हणजे 8वी आणि 9वीच्या पुस्तकामध्ये ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत, त्याचा उपयोग आपल्याला इयत्ता 10वीमध्ये कसा होणार आहे, त्या संकल्पनांवरती आपण चर्चा करणार आहोत. तर त्याची सुरुवात आपण आज गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी आणि संख्यांचे जे काही प्रकार आहे यापासून आपण करणार आहोत. तर आपण आज समजून घेऊया संख्यांचे प्रकार, त्याचबरोबर गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी कशी करायची, या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला डिटेलमध्ये चर्चा करायची आहे. तर जाऊयात मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तुम्ही, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा संख्याज्ञान. म्हणजे आज आपल्याला काय शिकायचं आहे, तर संख्यांचे प्रकार, त्याचबरोबर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या कन्सेप्ट्सवरती आपण आज चर्चा करणार आहोत. कारण या गोष्टी जर तुम्हाला आल्या तर बाकी सगळं येऊ शकतं. आता तुम्हाला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हेच जर नाही आलं तर बाकीच्या गोष्टी आपल्याला येणारच नाही. त्यामुळे या सगळ्या कन्सेप्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर चला पटकन पुढे जाऊ आणि सगळ्यात पहिली गोष्ट बघा, या संख्यांचे प्रकार बघूयात. आता माझ्याकडे ही एक रेषा आहे जी तुम्हाला इथं दिसते. आता ही रेषा आहे, या रेषेवर ज्यावेळेस मी संख्या लिहिल, जसं की मी इथं लिहिला 1 लिहिला, इथं 0 लिहितो आपण 0, त्याचबरोबर 1 लिहिलं, नंतर 2 लिहिले, 3 लिहिले, 4 लिहिले, 5 लिहिले आणि त्याचबरोबर 6 लिहिले. या बाजूला आपण -1, तसंच -2, -3, -4 आणि -5 आपण या ठिकाणी इथं घेतलं. म्हणजे जर आपण पाहिलं या संख्या रेषेवरती मध्ये 0 आहे, शून्याच्या उजव्या बाजूला सगळ्या धन संख्या आहेत, डाव्या बाजूला सगळ्या ऋण संख्या आहेत. तर या संख्या रेषेवरून आपण संख्यांचे काही प्रकार समजून घेऊयात. सगळ्यात पहिली गोष्ट, 1 पासून पुढे जर आपण मोजत गेलो तर 1 पासून पुढे जेवढ्या काही संख्या असतील त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. ओके, म्हणजे आपल्या ज्या नैसर्गिक संख्या आहेत, नैसर्गिक संख्या 1 पासून पुढच्या सगळ्या नैसर्गिक संख्या. बघा, नैसर्गिक संख्यानंतर आपल्याकडे पूर्ण संख्या आहेत, पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या. ओके, पूर्णांक संख्या सगळे प्रकार नीट व्यवस्थित आपण समजून घेऊयात. सगळ्यात पहिली गोष्ट नैसर्गिक संख्या. मी तुम्हाला म्हटलं संख्या रेषेवरती आपण 1 पासून पुढे ज्या काही संख्या आपल्याला दिसतात त्या संख्या रेषा, बरं का, असं आहे त्या नैसर्गिक संख्या. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, पुढे ही संख्या रेषा वाढत जाणार आहे खूप. म्हणजे या ज्या काही संख्या आहेत या सगळ्या संख्यांना आपण म्हणतोय नैसर्गिक संख्या. आता त्याच्यानंतर पूर्ण संख्या म्हणजे काय, सुरुवातीला जर आपण बघितलं तर 1 ते 9 पर्यंतच्या संख्या अस्तित्वात होत्या, त्यानंतर शून्याचा शोध लागला. मग आता 0 आणि 0 पासून पुढे जर आपण म्हटलं तर त्या सगळ्या पूर्ण संख्या झाल्या. म्हणजे 0 आल्यानंतर संख्यांना पूर्णत्व प्राप्त झालं, आपण असं म्हणू शकतो. मग 0, 1, 2, 3, 4, 5 इथून पुढच्या सगळ्या ज्या संख्या आहेत त्यांना पूर्ण संख्या म्हणाल. तुम्ही म्हणाल सर, इथे तुम्ही वरती म्हटलं 1, 2, 3, 4, 5, 6 या सगळ्या संख्या नैसर्गिक संख्या आहेत आणि खाली म्हणताय पूर्ण संख्या, असं कसं? तर लक्षात घ्या मित्रांनो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 1 पासून पुढच्या सगळ्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या सुद्धा म्हणतो आणि त्या सगळ्या संख्यांना आपण पूर्ण संख्या सुद्धा म्हणतो. ओके, या दोन गोष्टी लक्षात घ्या. आणि एक आणखी महत्वाची गोष्ट, 0 जी आहे, 0 ही फक्त पूर्ण संख्याचे, 0 नैसर्गिक संख्या नाहीये. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, या संख्या रेषेवरती जितक्या तुम्हाला ज्या काही संख्या दिसतात सगळ्या, या सगळ्या संख्यांना आपण म्हणतो पूर्णांक संख्या. या सगळ्या संख्यांना आपण काय म्हणायचं, पूर्णांक संख्या. म्हणजे 0, 1, 2, 3, 4, 5 डॉट डॉट डॉट, त्याच्यानंतर -1, -2, -3 या ज्या काही सगळ्या संख्या आहेत यांना आपण काय म्हणू, पूर्णांक संख्या. याचा अर्थ आता बघा, 1 पासून पुढच्या संख्यांना तुम्ही नैसर्गिक म्हणू शकताय, त्याचबरोबर तुम्ही पूर्ण म्हणू शकता आणि पूर्णांक सुद्धा म्हणू शकताय. ओके, 1 पासून पुढच्या सगळ्या संख्यांना. पण 0 जो आहे ती फक्त पूर्ण संख्या आहे आणि पूर्णांक संख्या आहे. आणि -1 चा जर विचार केला तर -1, -2, -3 या सगळ्या संख्या फक्त पूर्णांकच आहेत, त्यांना तुम्ही नैसर्गिक आणि पूर्ण संख्या म्हणू शकत नाहीत. ओके, म्हणजे संख्या रेषेवर 1 पासून पुढच्या नैसर्गिक संख्या, 0 पासून पुढच्या पूर्ण संख्या, आणि या संख्या रेषेवरच्या सगळ्या संख्या जर तुम्ही पकडल्या, 0 पासून उजवीकडच्या धनसंख्या, डावीकडच्या ऋण संख्या, या सगळ्या संख्यांनी मिळून ही पूर्णांक संख्यांचा हा संच तयार होतो. याच्यानंतर समसंख्या म्हणजे काय, आता समसंख्या आपल्या सगळ्यांना माहिती आहेत.
समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्या दोनाच्या पाड्यामध्ये येतात, समसंख्या. चला आपण इथं लिहून घेऊया, समसंख्या. ज्यांना 2ने भाग जातो, समसंख्या. ज्या संख्यांना 2 या संख्येने भाग जातो त्याला आपण म्हणतो समसंख्या. आणि त्याच्या अपोजिट आहे विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2ने भाग जात नाही त्यांना विषम संख्या. एकदम सोपं आहे. समसंख्या दोनाच्या पटीतल्या संख्या 2, 4, 6, 8, 10 या सगळ्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या. ओके. आणि विषम संख्या म्हणजे ज्या दोनाच्या पाड्यामध्ये येत नाहीत त्यांना आपण विषम संख्या, जसं की 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे, त्याचबरोबर 11 आहे, या सगळ्यांना आपण म्हणतो विषम संख्या. ठीक आहे. यानंतर पुढचा मुद्दा आहे मूळ संख्या म्हणजे काय? बरं का, मूळ संख्या. मूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला फक्त 2च संख्यांनी भाग जातो. एक म्हणजे 1 आणि दुसरी म्हणजे ती स्वतः. अशा दोनच संख्यांनी ज्या संख्येला भाग जातो तिला आपण मूळ संख्या म्हणतो. आता जसं की बघा, एकाला जर तुम्ही विचार केला, एकाला फक्त एकानेच भाग जातो. मूळ संख्येची व्याख्या काय? 2 संख्यांनी भाग गेला पाहिजे. एक म्हणजे 1 आणि दुसरी म्हणजे ती स्वतः. एकाला फक्त एकानेच भाग जातो म्हणजे ती मूळ संख्या नाहीये. दोनाचा विचार केला तर दोनाला एकाने आणि दोनाने या 2 संख्यांनीच भाग जातो म्हणजे मूळ संख्या आहे. तुम्ही तीनाचा विचार केला तर तीनाला फक्त एकाने, तीनाने, दोघांनीच भाग जातो, 2च संख्यांनी भाग जातो म्हणून ती मूळ संख्या आहे. 5 मूळ संख्या आहे, 7 मूळ संख्या आहे, 8 नाहीये कारण 8ला एकाने जातो, दोनाने जातो, 4ने भाग जातो आणि 8ने भाग जातो. त्याच्यामुळे 8 ही मूळ संख्या नाहीये. त्याचबरोबर 9 सुद्धा मूळ संख्या नाहीये कारण 9ला एकाने भाग जातो, 3ने भाग जातो, 9ने जातो, 3 संख्यांनी भाग जातो म्हणून ती मूळ संख्या नाहीये. 11 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे, 17 मूळ संख्या आहे, 19 मूळ संख्या आहे. तर अशा प्रकारे या मूळ संख्या आहेत. ओके. मूळ संख्यांनंतर संयुक्त संख्या. बरोबर का? संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 किंवा 2 पेक्षा अधिक संख्यांनी भाग जातो त्या संख्यांना आपण काय म्हणणार? संयुक्त संख्या. 2 किंवा 2 पेक्षा अधिक संख्यांनी भाग जातो म्हणजे 2 किंवा नाही तर 2 पेक्षा अधिक संख्यांनी भाग जाईल त्याला आपण संयुक्त संख्या म्हणू. म्हणजे बघा, 1 नाहीये संयुक्त संख्या, 2 नाहीये, 3 नाही, 4. 4ला बघा एकाने, दोनाने, 4ने 3 संख्यांनी भाग जातो म्हणजे 2 पेक्षा अधिक संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्येला संयुक्त संख्या आपण म्हणू. 4 नंतर 5, 6 नंतर बघा 7, 8 ही एक संयुक्त संख्या आहे, 9 संयुक्त संख्या आहे, 10 आहे, 12 आहे. तर या सगळ्या संख्यांना संयुक्त संख्या आपण म्हणू शकतो. आता याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं, समजा आता मी म्हटलं एकाला समजा मी बाजूला ठेवलं थोडंसं, 2चा विचार केला, 2 ही मूळ संख्या आहे. ओके. 3 मूळ संख्या आहे, 4 संयुक्त आहे, 5 मूळ संख्या आहे, त्याचबरोबर 6 संयुक्त आहे, 7 मूळ आहे, 8 संयुक्त आहे. तुम्ही सगळ्या नैसर्गिक संख्या जर बघितल्या तर त्याच्यापैकी एक तर मूळ संख्या असेल किंवा दुसरी किंवा ती संयुक्त संख्या असेल. म्हणजे कुठलीही नैसर्गिक संख्या तुम्ही पकडली तर ती एकतर मूळ असेल किंवा संयुक्त असेल. पण एक ही एकमेव अशी संख्या आहे नैसर्गिक संख्या की जी मूळ सुद्धा नाहीये आणि ती संयुक्त सुद्धा नाहीये. एवढं लक्षात ठेवायचं. आणि 2चा जर तुम्ही विचार केला, सगळ्या संयुक्त संख्या म्हणजे ज्या तुम्ही संयुक्त संख्या तुम्ही बघितल्या जगातली मूळ संख्या, जगातली कुठलीही तुम्ही मूळ संख्या बघा, सगळ्या मूळ संख्या, कुठल्याही मूळ संख्या तुम्हाला भेटतील या सगळ्या मूळ संख्या विषम संख्या आहेत. बघा, सगळ्या मूळ संख्या विषम संख्या आहेत. परंतु 2 ही अशी एकमेव संख्या आहे की जी समपणे आणि मूळ सुद्धा आहे. सममूळ असणारी एकमेव संख्या ती म्हणजे 2. तर अशा प्रकारे आपण या संख्यांचे प्रकार नीट समजून घेऊ शकतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे पूर्णवर्ग संख्या. आता मला सांगा, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49 अशा प्रकारच्या संख्यांना आपण पूर्णवर्ग संख्या म्हणतो. तर याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. हे संख्यांचे प्रकार आपण काही समजून घेतलेले आहेत. ओके. याच्यानंतर आपण गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यावर थोडंसं लक्ष देऊयात. ओके. बघा, आता याच्यामध्ये पहिली बेरीज बघू. आता बेरीज बघा, कुठल्याही संख्येमध्ये आपण दुसरी संख्या मिळवतो. बेरीज आता तुम्हाला माहिती आहे, पहिलीपासून आपण त्या सगळ्याच गोष्टी बघत आलेलो आहोत. पण आज जरा दोन अंकी संख्या, 3 अंकी संख्या यांची बेरीज कशी करायची ते आपण बघूयात. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पूर्णांक संख्या, अपूर्णांक संख्यांची बेरीज कशी करायची ते आपण बघणार आहोत उद्या. आता बघा, यामध्ये बेरीज बघा, उदाहरणार्थ 7538 आहे आणि अधिक 4537 आहे, यांची बेरीज करायची किंवा 1 2 2 1 यांची बेरीज करायची, या दोन संख्यांची. तर बेरीज करताना बघा, 8 अधिक 1 आपल्याला माहिती आहे, 8 अधिक 1 9 झालं, 3 आणि 2 5 झालं, 5 अधिक 2 7 झाले,
7 अधिक 1 8 झाले. ठीक आहे, मला माहिती आहे बरीच मुलं अशी आहे की ज्यांना या गोष्टी येतील. पहिल्या 1-2 व्हिडिओ खूप बेसिकमध्ये आपले असणार आहेत. 1-2 लेक्चर आपले जे असतील ते खूप बेसिक कन्सेप्टवरती असतील, कारण तळागाळाच्या मुलापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. दुसरा एक मुद्दा आहे बघा, 7538च आहे. बघा इथं आपण व्यवस्थित घेऊ, 7538च आहे आणि अधिक 2497 वगैरे असतील. बघा का, आता हातच्याची गणित. 8 अधिक 7, 8 अधिक 7 किती होतात बाबा? 15 होतात. 8 अधिक 7 15. मग आता हे 15च्या 15 इथं लिहायचे का? नाही, तसं नाही करायचं. 15 नाही लिहायचे, फक्त 5 लिहायचे. इथे आपल्याला फक्त 5 लिहायचे आणि हा जो 1 आहे, एकाला वरची हातचा आपण घ्यायचा आहे. ओके. आता 9 आणि 3 झाले 12. 12 आणि 1 13 झाले. मग आता 13 झाल्यानंतर 13चे आपल्याला काय करायचे? इथे फक्त 3च लिहायचे. हा 1 वरती हातचा जाईल. आता 4 आणि 5 9. 9 आणि 1 झाले 10. परत 10 जे आहेत त्या 10चे शून्य इथं लिहायचे आणि वरती आपण 1 घेतला हातचा. ओके, तो वरती लिहा, खाली लिहा, कुठे लिहा, काही फरक पडत नाही. 7 आणि 2 9. 9 आणि 1 आपल्याकडे 10 झाले. 10,035. तर अशा प्रकारे आपल्याला बेरीज करायची. याच्यामध्ये पण आणखी एक गोष्ट गंमत आहे, लक्षात घ्या. 2348 आणि अधिक मला 235 करायचं आहे. आता ही 4 अंकी संख्या आहे आणि ही 3 अंकी संख्या आहे. तर बेरीज करताना मांडणी महत्वाची आहे. उभी मांडणी जी करता तुम्ही 2 3 4 8, तर काही मुलांनी जर अशी मांडणी केली 235 तर तुमचं चुकू शकतो. अशी मांडणी नाही करायची. तर इथं बघा 2348 अधिक हे 235 इथं असे लिहिले गरजेचे आपल्याला इथं. ओके, अशा प्रकारे आपल्याला इथं लिहायचे आहे 235. आपण जर इथे लिहिले तर तुमची मांडणी चुकू शकते. आता बघा 8 आणि 5 किती झाले? 13. हातच्याला 1. 4 आणि 1 5. 5 आणि 3 8. 8 लिहिले. 2 आणि 3 झाले आपल्याकडे 5 आणि हे 2. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बेरीज करता येऊ शकते. असंच आपल्याला आता काय करायचंय? वजाबाकी. आता आपण वजाबाकी बघूयात. वजाबाकीमध्ये कसं आहे बघा, 5248 वजा 2132 पकडा. चला आता इथे वजाबाकी करूयात. बघा एकदम सोपं आहे. वजाबाकी करताना 8तून 2 गेले बाबा, राहिले 6. 4तून 3 गेला 1 राहिला. 2तून 1 गेला 1 आला. 5तून 2 गेले 3 राहिले. म्हणजे 3116 असं आलं. आता दुसरा पॉईंट बघा इथे, 5248 वजा 4578 किंवा 78 पकडा. चला आता गंमत काय बघा, 8तून 8 जातात 0. आता इथे 4तून 7 काय जात नाही बाबा, 4मधून 7 जात नाही. मग आता काय करायचं? मग 4चे 14 करायचे. एक हातचा घ्यायचा, 4चे 14 करायचे आणि हा हातचा इथं खाली देऊन टाकायचा. बघा वेगवेगळ्या पद्धती आहेत. इथं 4चे 14 केले, एक हातचा इथं घेतला, किंवा तुम्ही ह्या दोनातून एक कमी करा, 1 येतील. 2तून 1 गेला 1 राहील इथं, असंही तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर याच्यामध्ये आता काय, 14 मधून 7 गेले, 14तून 7 गेले 7 राहिले. आता 2मधून 5 आणि 1 हे 6, हे दोन्ही घालवायचे बरं का. हातचा पकडलाय ना हा, 2तून 5 आणि 1 6 वजा करायचे. आता 2तून तर 6 जात नाही. मग जसं इथं तुम्ही 4चे 14 केले होते तसे इथं 2चे 12 करा. 2चे 12 केले. आता 12मधून 5 आणि 1 6 घालवा. 12तून 6 गेले 6 राहिले आणि हा हातचा इथं घेतलेला तो इथं परत दिला. 5तून 4 आणि 1 5 गेले 0 राहिले. म्हणजे 670 हे माझं उत्तर आलंय. त्याचबरोबर आता बघा 5238 वजा बाबा आपल्याकडे म्हणा 67 आहेत. ही वजाबाकी मला करायची आहे. तर मांडणी करताना 5238 वजा 67 मला इथंच लिहायचे. काही मुलं इथं असं मध्ये लिहितात, चुकणार, किंवा इथं जरी लिहिलं तरी चुकलं तर 67ला आपल्याला इथंच लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. 8तून 7 गेले 1 राहिले. 3तून काही 6 जात नाही. मग 3चे करा 13, एक हातचा देऊन टाका इथं. 13मधून 6 गेले 7 राहिले. 13तून 6 गेले 7 राहिले. 2मधून 1 गेला 1 राहिला आणि हा 5 5171. तर असं आपल्याला या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. ही झाली वजाबाकी. ठीक आहे. याच्यानंतर आता पुढे जाऊयात. पुढचा गुणाकाराचा विषय बघूयात. गुणाकार आणि भागाकार बघू. चला गुणाकार बघा, 5238 गुणिले 5. बघा 4 अंकी संख्येला समजा तुम्हाला 5ने गुणायचं आहे. ओके, 1 अंकी संख्येने गुणायचं. तर बाकी गुणाकार तुम्हाला माहिती आहे बाबा येतो. 5 8 40. 40चे 0 घ्यायचे, हा 4 हातच्याला लगेच देऊन टाकायचा. 5 गुणिले 3, 5 त्रिक 15. 15 आणि अधिक हे 4 करायचं. बघा 15 अधिक 4, 15 अधिक 4 किती झाले बाबा 19. 19चे 9, हातच्याला 1 घ्यायचं. 5 दुने 10, 10 आणि 1 11. 11चा 1 इथं लिहायचा, हातच्याला 1 द्यायचा.
पाचा पाचा 25 आणि 1 झाला 26, 26,190 झालं. आता हे 4 अंकी संख्येला मी 1 अंकी संख्येने गुणलं. आता समजा हे 5,238 याला समजा मी 25 ने किंवा असं ठरवलं की बाबा 32 ने गुणायचं आहे. आता 32 ने गुणायचं म्हटल्यावर मला 32चा पाडा येत नाही. 2 अंकी संख्या आहेत म्हणजे 4 अंकी संख्येला 2 अंकी संख्येने गुणायचं आणि 32चा पाडा मला काय येत नाही. काय टेन्शन घ्यायचं नाही. मग 32 मधल्या 2 आणि 3 या 2 संख्यांनी गुणायचं. पहिलं काय करा, 2 ने गुणा. चला पहिलं हे शेवटी 2 आहे, 2 ने गुणा. 3 ने सुरुवातीला गुणू नका. पहिलं 2 ने गुणा. 2 8 16 6 आजच्याला 1. 2 त्रिक 6 आणि हा 1 झाला 7. 2 दुने 4 झाले आणि 2 पंचे 10 झालं. आता पुढे आता 3 ने गुणायचंय. जसं 2 ने 5,238 ला गुणलं तसंच मला आता 3 ने गुणायचंय 5,238 ला. आता 3 ने गुणताना काय करा माहिती का, पहिला 0, दुसऱ्या पायरीला इथं सुरुवात 0 पासून घ्या. 0 पासून घेतल्यानंतर आता 3 ने गुणा. चला 3 8 24. तर ह्या 24चे 4 मी इथं लिहितो, हातच्याला 2 देऊयात. ओके. त्याच्यानंतर 3 त्रिक 9, 9 आणि 2 11 झाले. 11चा 1 इथं लिहिला, हातच्याला 1 लिहिला. 3 दुने 6, 6 आणि 1 7 झाले आणि 3 5 15 झालं. आता यांची बेरीज करायची आपल्याला इथं खाली बघा. 6 अधिक 0 6, 7 आणि 4 11चे 1, हातच्याला आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 1 झाले आपल्याकडे 6, 7 आणि 0 7, 5 आणि 1 6 झाले आणि हा 1 झाला. किती झाला बाबा, 1,67,616. अशा पद्धतीने आपल्याला हा गुणाकार आला पाहिजे. तर या पद्धतीने आपण गुणाकार करतो. ठीक आहे. 3 अंकी संख्येने गुणायचं असेल तर बाबा परत मग आणखी एक पायरी खाली आपल्याला वाढवावी लागते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण एक रिव्हिजन म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी घेणं गरजेचं आहे. तर गुणाकार कसा करायचा हे सुद्धा तुमच्या आता लक्षात आलं असेल. आता पुढे आपण भागाकाराकडे थोडंसं वळूयात. भागाकार बघा, भागाकार कसा करायचा. आता समजा मला 7 ने भागायचं आहे 343 ला, बरं का. 343 भागिले 7 असं करायचं आहे. 7 ने आपण काय करू, 343 ला भाग लावू. तर भाग लावताना काय करायचं, पहिली गोष्ट 3 7च्या पाड्यात येत नाही. आता 34चा जर विचार केला, 34 7च्या पाड्यात 34 येतात का बघा. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, त्याच्यानंतर 42 आलं, 48 आलं, 7 7 8 56, 7 9 63, 7 10 70 झाला 7चा पाडा. आता इथे 7च्या पाड्यात 34 येतात का, नाही येत. मग 34 पेक्षा लहान कुठली संख्या आहे 7च्या पाड्यामध्ये येणारी, तर 34 पेक्षा लहान 28 आहे, 21 आहे, त्याचबरोबर 14 आहे आणि 7 आहे. तर एवढ्या 4 संख्या आहेत. या ज्या आहेत त्या 34 पेक्षा लहान आहे. मग या चौघांमध्ये सगळ्यात मोठी संख्या कुठली, तर 28. मग इथं आपण लिहू शकतो 7 चौक 28 लिहू शकतो आपण इथं. ओके, 7 चौक 28 लिहिलं. 34 मधून 28 गेले, 6 राहिले, बरं का. 4तून 8 जात नाही, 14तून 8 गेले, 6 राहिले आणि 3तून 3 गेले 0, म्हणजे 34तून 8 गेले, 6 राहिले. आता काय करायचं आहे, वरचे 3 इथे घ्यायचे आणि 7 9 63 बघा. 7च्या पाड्यात 63 येतात. 7 9 63 आणि 63 मधून 63 गेले 0. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला भागाकार करता आला पाहिजे. याच्यामध्ये कसं 49 जे आहे त्याला आपण म्हणतो भागाकार, बरोबर. त्याच्यानंतर 343 ला म्हणतो भाज्य. त्याच्यानंतर 7 जे आहे त्या 7ला आपण म्हणतो भाजक, भाजप नका भाजक म्हणा. आणि 0ला आपण म्हणतो बाकी. हे जे 0 जे उत्तर आलं ना खाली शेवटी त्याला आपण म्हणतो बाकी. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तो कसा करायचा तुमच्या लक्षात आला असेल. आता पुढची जी काही आपली उद्याचं जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज कशी करायची, अपूर्णांकांचा गुणाकार कसा करायचा, अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा, अपूर्णांकांची वजाबाकी कशी करायची, या सगळ्या मुद्द्यांवरती आपण पुढच्या उद्याच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. तर आजच्या या चर्चेत मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला आजची ही चर्चा आवडली असेल, आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.